सर्वांना नमस्कार। स्टार्स प्रकल्पाअंतर्गत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्क्वॅफ स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क यामध्ये शाळेचे गुणवत्ता मूल्यांकन कशा प्रकारे होते, त्यामध्ये कोणती क्षेत्रे, उपक्षेत्रे आणि मानके किती आहेत, त्याची वर्णन विधाने आणि यापैकी कोणत्या स्तरामध्ये आपली शाळा येते यासाठी कामगिरीचे 4 स्तर आणि त्या प्रत्येक स्तरासाठी आवश्यक असणारे पुरावे या संदर्भाची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्र 1 यासाठी आवश्यक असणारे 1 ते 44 मानके आणि त्याचे स्तर आणि त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे पाहणार आहोत। पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक, माध्यमिकसाठी आवश्यक असणारे एकूण 128 मानके आहेत। त्यापैकी प्रत्येक क्षेत्रासाठी काही मानके ही लागू होत नाहीत। त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। यामध्ये एकूण 6 क्षेत्रे आहेत। पहिल्या क्षेत्रामध्ये 44 मानके आहेत। या 44 मानकांची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। यामध्ये एकूण 128 मानके आहेत। त्याचे 4 स्तर केलेले आहेत। पहिला आहे प्रारंभिक स्तर, ज्यामध्ये 1 गुण मिळेल। दुसरा प्रगतशील, यामध्ये 2 गुण। तिसरा आहे प्रगत, यामध्ये 3 गुण आणि प्रवीण स्तरावरील शाळेला 4 गुण असे त्याचे वर्गीकरण केलेले आहे। तसेच यापैकी तुम्ही जर प्रवीण स्तरावर असाल तर तुम्हाला फक्त प्रवीण स्तरावरील पुरावे या लिंकमध्ये पेस्ट करायचे आहेत, पण उरलेले प्रारंभिक, प्रगतशील आणि प्रगत स्तरावरील जे पुरावे आहेत ते तुम्हाला तुमच्या शाळा लेवलला ठेवायचे आहेत, कारण बाह्य मूल्यांकन जेव्हा होईल तेव्हा या सर्व पुराव्यांची गरज पडेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण क्षेत्र 1 पासून सुरुवात करूया। क्षेत्र 1 मध्ये अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र आणि मूल्यांकन। तर यामध्ये एकूण 1 ते 44 मानके दिलेले आहेत। त्यासाठी आवश्यक असणारे पुरावे आपण पाहणार आहोत। 1.1 1 म्हणजेच क्षेत्र 1 आणि 1 म्हणजे उपक्षेत्र 1। तर 1.1 मध्ये अभ्यासक्रम नियोजन। 1.1.1 याचा अर्थ क्षेत्र 1, उपक्षेत्र 1 आणि मानक पहिले। मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत। स्कॉफ पुस्तकामध्ये या सर्वांची सविस्तर माहिती दिलेली आहे। व्हिडिओचा वेळ जास्त लांबेल यासाठी यावर आपण जास्त चर्चा न करता पुराव्यांवर अधिक लक्ष केंद्रित करूया। मानक 1 म्हणजेच 1.1.1 साठी आवश्यक असणारे पुरावे, यामध्ये प्रत्येक स्तरासाठी आवश्यक असणारे पुरावे दिलेले आहेत। तर आपण आधी निश्चित करायचे की आपली शाळा स्तर 1, स्तर 2, स्तर 3 आणि स्तर 4 यापैकी कोणत्या स्तरावर आहे। तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या वर्णन विधानावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर त्या मानकाची लिंक आपल्याला त्या बॉक्समध्ये पेस्ट करायची आहे। स्तर 1 साठीचा पुरावा आहे NEP 2020 आणि SCF यांची प्रत। यामध्ये आपल्याला NEP 2020 आणि SCFची प्रत Google ड्राईव्हमध्ये सेव्ह करून त्याची लिंक या मानकासाठी पेस्ट करायची आहे। त्याचबरोबर वर्गातील भिंतीवर लावलेले अध्ययन निष्पत्तीचे फोटो आपण या PDF मध्ये ॲड करू शकतो। स्तर 2 साठीचे पुरावे आहेत चर्चासत्र, उद्बोधन वर्ग यांच्या नोंदी। NEP 2020 नुसार जे अध्ययन निष्पत्ती आहेत त्याच्यावर आधारित चर्चासत्र किंवा काही कार्यशाळा झाल्या असतील तर त्याच्या नोंदी आणि फोटो आपल्याला यामध्ये जोडायचे आहेत। स्तर 3 मध्ये टाचणवही, घटक नियोजन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्रगती पुस्तक यांचे फोटो। NEP 2020 नुसार ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्याला अनुसरून टाचणवहीत बनवलेले घटक नियोजन, सर्वंकष मूल्यमापन या सर्वांचे पुरावे आपल्याला जोडायचे आहेत। स्तर 4 मध्ये शिक्षकांचे पाठ निरीक्षण अहवाल। यामध्ये अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शिक्षकांनी बनवलेलं पाठ, टाचण आणि त्याचा मुख्याध्यापकाने केलेले निरीक्षण याचा अहवाल, त्याचा फोटो जोडायचा आहे। कोणकोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या, विद्यार्थ्यांचा किती सहभाग होता या सर्वांच्या संबंधीचे फोटो आपल्याला यात
ॲड करायचे आहेत. यामधील जर आपल्याकडे स्तर 4चे पुरावे असतील तर आपल्याला स्तर 4मध्ये लिंक पेस्ट करायची आहे. मानक क्रमांक 2, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहेत. यामध्ये स्तर 1चा पुरावा आहे सर्व वर्गांची इयत्तानिहाय वार्षिक नियोजनाची PDF. स्तर 2मध्ये येतो पालक मेळावा, शिक्षक पालक सभा, माता पालक भेट यासंबंधीच्या बैठकांचा अहवाल आणि त्याच्या संबंधित फोटो. स्तर 3मध्ये क्षेत्र भेट, परिसर भेट, आनंददायी शनिवार, तंत्रज्ञानाचा अध्यापनात केलेला वापर, नवोपक्रम किंवा नाविन्यपूर्ण उपक्रम यांचे फोटो या सर्वांची एकत्रित PDF बनवून आपल्याला ती ड्राईव्हवर सेव्ह करायची आहे. स्तर 4मध्ये अध्यापन नियोजनावर केलेले चर्चा किंवा शिक्षक पालक सभेमध्ये केलेली चर्चा यासंबंधीचे अहवाल या सर्वांची PDF. त्यामध्ये आपण कितीही फोटो ॲड करू शकतो, त्याला काही बंधन नाही आहे. तर त्यासाठी 4 गुण आहेत. मानक क्रमांक 3, शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांतील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणावे असे सुचवते. यासाठी स्तर 1चा पुरावा आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे प्रशिक्षणाचे किंवा प्रमाणपत्राचे फोटो. स्तर 2मध्ये शिक्षकांनी बनवलेल्या पाठ नियोजनाचा नमुना फोटो किंवा त्याची PDF. स्तर 3चा पुरावा आहे नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा अध्यापनात केलेल्या विविध अध्यापन पद्धतीचा उपयोग करून केलेले पाठ नियोजन किंवा त्याचा फोटो PDF यापैकी काही. नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यशाळा, विद्यामृत पोर्टलवरील नोंदी, CRC, BRC यांचा अभिप्राय स्तर 4मध्ये येतो. यापैकी कोणत्या प्रकारचे पुरावे आपल्याकडे आहे त्यानुसार आपण त्या मानकांमध्ये लिंक भरायची आहे. मानक क्रमांक 4, शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषय निवडीचे स्वातंत्र्य देते. यामध्ये 11वी-12वीसाठी हे मानक शक्यतो लागू आहे, कारण 9वी-10वीमध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची चॉईस नसते. पण काही शाळांमध्ये जर व्होकेशनल विषय असेल तर ही लिंक आपल्याला भरता येईल, अन्यथा लागू नाही असे लिहू शकतो. यासाठीचे पुरावे आहेत UDICE प्लसवर भरलेली माहिती, शालेय नोंदी आणि त्यांच्या PDF. स्तर 2मध्ये विविध विषय आणि उपक्रमांसाठीचे वेळापत्रक, म्हणजे वेळापत्रकामध्ये तो व्होकेशनल विषय कुठे आहे हे आपल्याला दाखवायचं आहे आणि त्या विषयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी. स्तर 3मध्ये विविध विषयांचे पाठनियोजन, त्यासाठी उपलब्ध असणारी ई-सामग्री आणि त्याच्या लिंक या सर्वांची PDF. स्तर 4मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासक्रमाची विषयनिहाय यादी, त्यांचा अभ्यासक्रम आणि त्याचं जर एंट्रन्सशिप असेल तर त्या सर्वांची यादी. मानक क्रमांक 1.2.1 म्हणजेच क्षेत्र 1, उपक्षेत्र 2 आणि मानक 1 यानुसार अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आणि पर्यावरण जीवनशैलीची सांगड. यामध्ये मानक क्रमांक 5 स्तर 1 पुरावा. याच्यामध्ये निष्ठा किंवा दीक्षा यासारख्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या शिक्षकांची यादी, शिवाय त्याचे प्रमाणपत्र आपण जोडू शकतो. स्तर 2मध्ये अध्ययनात ICTच्या साधनांचा वापर केलेला असेल किंवा प्रकल्प आधारित अध्ययन असेल, नाविन्यपूर्ण उपक्रम असतील तर या संदर्भाची एक PDF आपल्याला जोडायची आहे. स्तर 3मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा कृती यासंबंधीचे पाठ नियोजन, फोटो किंवा त्याचे व्हिडिओ आपल्याला जोडायचे आहेत. स्तर 4मध्ये अध्ययन निष्पत्ती गुणस्तर, FLN गुणतक्ते, शेरा आणि वेगवेगळ्या स्पर्धांचे फोटो आपल्याला PDF स्वरूपात जोडायचे आहेत. मानक 1.2.2 म्हणजे शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहेत. मानक क्रमांक 6 यामध्ये अध्ययन स्तर निष्पत्तीची यादी, ही यादी आपल्याला 2020 NEPच्या पुस्तकामध्ये मिळेल किंवा आपल्या शालेय पुस्तकांमध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्तीची यादी पाहायला मिळेल. स्तर 2मध्ये क्षमता व अध्ययन निष्पत्ती यावर आधारित पाठ नियोजन, वार्षिक नियोजन यांच्या PDF. स्तर 3मध्ये विषय शिक्षकांचे पाठ नियोजन,
मुख्याध्यापकांनी निरीक्षण केलेल्या नोंदी किंवा लॉगबुक या सर्वांचे फोटो. आणि स्तर 4मध्ये शिक्षकांनी केलेल्या विविध कृती असतील किंवा कार्यक्रम असतील, PDF असतील, अध्ययन निष्पत्ती पूर्ण होण्यासाठी केलेले वेगवेगळे उपक्रम असतील, तर यांचा अहवाल आपल्याला जोडायचा आहे. मानक 1.2.3 शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतींची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. म्हणजेच मानक क्रमांक 7. यामध्ये स्तर 1मध्ये येईल अध्यापनात केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर दर्शवणारे वेळापत्रक. म्हणजे आपल्या टाईम टेबलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केलेली एखादी तासिका आपल्याला दाखवायची आहे. स्तर 2मध्ये स्मार्ट क्लासरूम वर्गाचे फोटो किंवा अध्यापन करतानाचा फोटो. स्तर 3मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले असाइनमेंट किंवा पझल्स व्हिडिओ, माइंड मॅप्स यांच्या लिंक्स, PDF किंवा फोटो आपल्याला जोडायचे आहेत. स्तर 4मध्ये विद्यार्थी स्वतः टेक्नॉलॉजीचा वापर करतो, स्वतः हाताळतो, त्याचे पोर्टफोलिओ असतील, पेपर, लेख किंवा जर्नल या सर्वांचे फोटो आपल्याला जोडायचे आहेत. मानक 1.2.4 शाळेत संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो. मानक क्रमांक 8 स्तर 1मध्ये सहाध्यायी कृती दर्शवणारे नियोजन, त्या कृतींची यादी, यामध्ये 2 विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याच्या समूहाने केलेल्या कृती किंवा ॲक्टिव्हिटी आपण दाखवू शकतो. स्तर 2मध्ये सहाध्यायी अध्ययन करताना त्याचे नमुना पाठटाचन किंवा फोटो. यामध्ये सहाध्यायी म्हणजे 2 विद्यार्थ्यांनी किंवा 2पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे एकमेकांच्या मदतीने अध्ययन करतानाचे फोटो आपल्याला दाखवायचे आहेत. स्तर 3मध्ये मूल्यमापन नोंदणी पुरावा, समग्र प्रगतीपत्रक नमुना. यासाठी समग्र प्रगतीपत्रक नमुना आपल्याला ऑनलाईन मिळेल. यापूर्वी आपण समग्र प्रगतीपत्रक वापरले नसल्यामुळे याच्या नोंदी बऱ्याच शाळांकडे नसतील. स्तर 4मध्ये सहाध्यायी मूल्यांकन करणारा समग्र प्रगतीपत्रकाचा नमुना. मानक 1.2.5 शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैली यांचा अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजेच मानक क्रमांक 9. यासाठी स्तर 1मध्ये आपल्याला पुरावे लावायचे आहेत. पर्यावरण जनजागृती कार्यक्रमात आयोजित केलेल्या उपक्रमांचे फोटो. म्हणजे आपण पर्यावरण जनजागृतीसाठी काही प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, भाषण, भूमिका अभिनय अशा काही स्पर्धा घेतल्या असतील तर त्यांचे फोटो अहवाल. स्तर 2मध्ये इको क्लबची स्थापना, विद्यार्थी संख्या आणि इतर नोंदी यांची PDF. स्तर 3मध्ये इको क्लब संदर्भात घेतलेल्या कार्यशाळा आणि त्या कार्यशाळांमध्ये मिळालेली फलनिष्पत्ती यांचा अभिप्राय आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा अभिप्रायसुद्धा घेऊ शकतो. स्तर 4मध्ये जलसंधारण, मृदा संवर्धन, कचरा व्यवस्थापन या उपक्रमासंदर्भाचे फोटो, व्हिडिओ किंवा माहिती, अहवाल, अभिप्राय आपण जोडू शकतो. मानक क्रमांक 1.3.1 शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. यामधले पुरावे आहेत NEP 2020मधील शालेय व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाचा तपशील. तर हा तपशील आपल्याला NEP 2020च्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. स्तर 2मध्ये कौशल्य अभ्यासक्रमाच्या तासिका दर्शवणारे वेळापत्रक. आपल्या वेळापत्रकामध्ये काही कौशल्य अभ्यासक्रम आपण घेतले असतील तर त्यासंबंधीचे वेळापत्रक किंवा एखादा स्थानिक उद्योग, गावामध्ये एखादी बँक आहे किंवा एखादा सुतारकाम किंवा लोहारकाम करणारा एखादा व्यावसायिक असेल तर त्याला दिलेले भेटी यांचे फोटो. स्तर 3मध्ये व्यावसायिक तज्ज्ञ व्यक्ती व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद, चर्चासत्र किंवा उद्योगांना भेटी यांचे फोटो आणि अहवाल. स्तर 4मध्ये स्थानिक व्यावसायिक हस्तकलांची यादी, व्यावसायिक कौशल्य संपादन करण्यासाठीचे काही उपक्रम, एंट्रनशिप केलेले असतील विद्यार्थी तर त्यांची यादी, करिअर मेळावा यासंबंधीचा अहवाल आपल्याला जोडायचा आहे. मानक 1.3.2 शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीवजागृती निर्माण करते. यामध्ये स्तर 1मध्ये पर्यावरणीय, आरोग्य व साक्षरता कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांची यादी व संबंधित फोटो आपल्याला जोडायचे आहेत. स्तर 2मध्ये वरील सर्व उपक्रमाच्या पाठनियोजन आणि शिक्षकांच्या दैनंदिनीमध्ये असणाऱ्या नोंदणीचा
अहवाल जोडायचा आहे. स्तर 3मध्ये शिक्षकांचे दैनंदिन पाठ नियोजन, यामध्ये वेगवेगळे उपक्रम कोणते घेतलेले आहेत तर त्यांची यादी आणि त्या उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची माहिती द्यायची आहे. आणि स्तर 4मध्ये पर्यावरणीय, आरोग्य आणि साक्षरता कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले विद्यार्थ्यांचे फोटो आणि अहवाल आपल्याला जोडायचे आहेत. मानक 1.3.3 शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांच्या माध्यमाने इंटर्नशिप, दप्तराविना शाळा व उद्योजकतेच्या संधी प्रदान करते. मानक क्रमांक 12 यामध्ये स्तर 1मध्ये दर शनिवारी घेण्यात येणारा उपक्रम दप्तराविना शाळा याचे वेळापत्रक तुम्ही जोडू शकता. स्तर 2मध्ये दप्तराविना शाळेचे 10 दिवसांचे नियोजन, म्हणजे या 10 दिवसांमध्ये कोणते उपक्रम घेतले त्याचे पाठ नियोजन किंवा त्या उपक्रमाअंतर्गत पालकांचं अभिप्राय आपण घेऊ शकतो. स्तर 3मध्ये दप्तराविना शाळा कार्यक्रमाचे इतिवृत्त, मग त्यासाठी आपण कुठे भेटी दिल्या आहेत का, ऐतिहासिक ठिकाणे, स्थानिक कारागीर, पर्यटन ठिकाणे, स्मारके या ठिकाणी भेट दिली असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. आणि स्तर 4मध्ये वरील विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन, फोटो, व्हिडिओ, त्यांनी लिहिलेले अहवाल, लेख, नाट्यनिर्मिती या सर्वांचे फोटो आपल्याला जोडायचे आहेत. मानक 1.3.4 शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये मानक क्रमांक 13 स्तर 1मध्ये जीवन कौशल्यविषयक उपक्रमाचे अहवाल, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा एखाद्या विद्यार्थ्यांच्या गटाने जर एखाद्या ठिकाणी व्यावसायिकाला जाऊन भेट दिली असेल तर त्याची माहिती घेणे. स्तर 2मध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र किंवा त्याचं व्यवसाय समुपदेशन करणारं प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचं आहे. स्तर 3मध्ये समुपदेशन करतानाचा व्हिडिओ किंवा फोटो आपल्याला जोडायचा आहे. स्तर 4मध्ये जीवन्य कौशल्य संबंधी सर्व उपक्रम, अहवाल, प्रशिक्षण पुरावे, त्यासंबंधीचा सगळा अहवाल, शाळेचे सर्व अभिलेख आपल्याला जोडायचे आहेत. मानक क्रमांक 1.3.5 शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करते. मानक क्रमांक 14मध्ये स्तर 1मध्ये शालेय स्तरावर कला आणि तंत्रज्ञानाशी संबंधित घेण्यात आलेले जे उपक्रम असतील त्यांचे पाठ टाचन किंवा पाठ नियोजन लागेल. स्तर 2मध्ये कला, ज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधीचे प्रशिक्षण झालेले मॉडेल किंवा त्यांचे प्रमाणपत्र. स्तर 3मध्ये कला, ज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल शाळेने कोणत्या कार्यशाळा आयोजित केल्या असतील, चर्चासत्र आयोजित केले असेल तर त्याचे फोटो. आणि स्तर 4मध्ये विविध कौशल्य संपादन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अध्ययनाच्या विविध पद्धती, म्हणजे संशोधन आधारित असतील, ICT साधनांचा वापर असेल किंवा विविध अभिनयातील सहभागाच्या नोंदी असतील, या सर्व नोंदी ठेवायच्या आहेत. मानक 1.3.6 यामध्ये शाळा स्थानिक लोकविद्येचा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबीबद्दल परिचय करून देते. म्हणजेच मानक क्रमांक 15 यामध्ये स्तर 1मध्ये शाळेने स्थानिक लोकविद्या, व्यापार आणि शेतीविषयक उपक्रम यांचे सर्वेक्षण करून मिळालेल्या माहितीचा अहवाल द्यायचा आहे. स्तर 2मध्ये स्थानिक व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती द्यायची आहे. स्तर 3मध्ये क्षेत्रभेटी किंवा तज्ज्ञ व्यक्तींना भेटी दिल्याचे वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नोंदवायच्या आहेत. आणि स्तर 4मध्ये विविध व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांनी मिळवलेली माहिती किंवा त्यांची घेतलेली मुलाखत यांचा नमुना जोडायचा आहे. मानक 1.3.7 शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक, स्थानिक कलाकार, पालक, संयुक्त विषय मंडळे किंवा शेजारच्या शाळा, ऑनलाईन क्लासेससह क्लब यांच्या मदतीने कोणत्याही एका कलाक्षेत्रात किंवा क्षेत्रांच्या संयोजनात प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देते. म्हणजेच मानक क्रमांक 16 यामध्ये स्तर 1मध्ये शाळेतील कला आणि कृतीसाठी समाविष्ट केलेली तासिका किंवा शाळेची दिनदर्शिका, वेळापत्रक जोडायचे आहे. स्तर 2मध्ये विविध शासकीय कार्यक्रमांतर्गत राबवलेले कला शिक्षण उपक्रम यांचे फोटो. स्तर 3मध्ये
पालकांमध्ये अभिभाव जागृत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळा किंवा सेमिनार, त्याची यादी आणि अहवाल जोडायचा आहे. स्तर 4 मध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण, मूल्यांकन नोंदी आणि त्यांनी दिलेला अभिप्राय व सहभागाचे फोटो, प्रमाणपत्र आणि सर्वांचा अहवाल जोडायचा आहे. यानंतर मानक क्रमांक 1.4.1 आरोग्य व शारीरिक शिक्षण. मानक क्रमांक 17 स्तर 1 मध्ये शारीरिक शिक्षण व खेळासाठी शाळेमध्ये क्रीडा नियोजन आहे. साहित्य नोंदवही, वार्षिक स्पर्धांच्या नोंदी या सर्वांचा पुरावा जोडायचा आहे. स्तर 2 मध्ये मैदानी आणि बैठे खेळांचे मैदान उपलब्ध असल्याचा पुरावा, पोषक आहारात अन्नधान्याचा वापर करावा यासाठी समुपदेशन, योग आणि क्रीडा कार्यक्रम घेतल्याचा अहवाल आणि फोटो. स्तर 3 मध्ये शारीरिक शिक्षण नियोजन, क्रीडा तासिकांचा समावेश असलेल्या वेळापत्रक. आणि स्तर 4 मध्ये खेळासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची यादी किंवा त्यामध्ये असणाऱ्या तज्ज्ञांची उपलब्धता, इतर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचा पुरावा जोडायचा आहे. मानक 1.4.2 शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. म्हणजेच मानक क्रमांक 18 यामध्ये स्तर 1 साठी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाल्याचे रेकॉर्ड आपल्याला जोडायचे आहे. जर आरोग्य तपासणी कार्ड असेल तर कार्ड किंवा इतर काही रेकॉर्ड असेल तर ते जोडता येईल. स्तर 2 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी आरोग्य जागरूकता कार्यक्रमाच्या नोंदी ठेवायच्या आहेत, त्या जोडायच्या आहेत आणि लसीकरणाचा पुरावा द्यायचा आहे. स्तर 3 मध्ये सर्व विषयांच्या आरोग्यविषयक नोंदीचा नमुना, विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात, कोणकोणती लसीकरणे केली जातात याबद्दलचा सविस्तर अहवाल द्यायचा आहे. स्तर 4 मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यपत्रकातील नोंदणीची माहिती त्यांच्या पालकांना पालक सभेच्या भेटीमध्ये करून द्यायची आहे. त्यांच्या आरोग्य विषयावरील समस्या दूर करण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले आहे यासाठीचा पुरावा द्यायचा आहे. मानक 1.4.3 शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲपवर केली जाते. हे अपंगत्व तपासण्यासाठी NCERTने विकसित केले आहे. तर या प्रशस्त ॲप संबंधीच्या प्रशिक्षणाच्या नोंदी आपल्याला स्तर 1 मध्ये जोडायच्या आहेत. स्तर 2 मध्ये ॲपवर तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी किंवा तालुका स्तरावर पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी जोडायच्या आहेत. स्तर 3 मध्ये अध्ययनासाठी अक्षम किंवा लर्निंग डिझेबिलिटीज असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी जोडायच्या आहेत. आणि स्तर 4 मध्ये शिक्षकांना वर्गातील दिव्यांग विद्यार्थी हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याचा पुरावा, त्यांच्यासाठी उपलब्ध असणारी उपकरणे यांचा तपशील द्यायचा आहे. मानक 1.5.1 शाळा काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरणात मूल्ये वृद्धिंगत करणे, विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते. मानक क्रमांक 20 मध्ये स्तर 1 मध्ये मूल्यशिक्षण शिकवताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या नोंदीचा अहवाल किंवा उपक्रम नोंदी द्यायच्या आहेत. स्तर 2 मध्ये मूल्यशिक्षण विषयाचे अध्यापनशास्त्रीय नियोजन, नोंदवही आणि पाठ टाचनातील नोंदी जोडायच्या आहेत. स्तर 3 मध्ये विविध सण, उत्सव किंवा दिनविशेष साजरा केल्याच्या नोंदी, विविध नैतिक मूल्ये जोपासल्याचे, एखाद्या सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना जर प्रशस्तीपत्र दिलं असेल तर ते जोडायचं आहे. स्तर 4 मध्ये सामाजिक कार्यामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात त्याचे पुरावे, विविध गुणसंवर्धन करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कार्यशाळा, त्याचा अहवाल किंवा विविध मूल्य जोपासण्याच्या दृष्टीने त्यांनी एखादी जनजागृती केली असेल, उदाहरणार्थ स्वच्छता अभियान वगैरे, तर त्याचे फोटो किंवा अहवाल आपल्याला जोडायचा आहे. 1.5.2 शाळा वर्गातील आंतरक्रियांमध्ये भारताचा वारसा, सभ्यता, नैतिकता आणि मूल्यांचे ज्ञान समाविष्ट असल्याचे सुनिश्चित करते आणि विद्यार्थ्यांना समाज, प्रणाली आणि निसर्गाप्रती कर्तव्याची जाणीव ठेवण्यास प्रोत्साहित करते. म्हणजेच मानक क्रमांक 21 यामध्ये भारतीय संस्कृती, वारसा, सभ्यता, नैतिकता यांना जोपासणाऱ्या काही उपक्रमांची यादी, शिवाय याच्या संबंधित कोणते कार्यक्रम घेतले असतील तर त्याचा अहवाल द्यायचा आहे. स्तर 2 मध्ये वार्षिक नियोजनात मूल्यांचा समावेश असणारा अहवाल द्यायचा आहे किंवा बालसुरक्षा समितीचे दस्तऐवज आणि त्याचा अहवाल जोडायचा आहे. स्तर 3 मध्ये राज्य आणि भारत सरकार आयोजित विविध उपक्रम कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर त्याचे अहवाल द्यायचे आहेत.
आणि स्तर 4मध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची जाणीव असणारे नमुने, म्हणजे लोकसहभागामध्ये काही विद्यार्थी असतील किंवा काही वास्तविक जीवनामध्ये आपले कर्तव्य करत असताना त्यांना काही अनुभव आला असेल तर अशा विद्यार्थ्यांचे अभिप्रायसुद्धा आपल्याला जोडता येतील. मानक 1.6.1 अध्ययन सक्षमीकरण कार्यक्रम, विद्यार्थ्यांची कामगिरी, अध्ययन निष्पत्तीचे मूल्यमापन आणि अभिप्राय, म्हणजेच मानक क्रमांक 22. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन नोंदी. स्तर 2मध्ये मूल्यमापनाचे नमुना पुरावे आणि प्रगतीपत्रक. स्तर 3मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी वाढवण्यासाठी आवश्यकतेनुसार हाती घेतलेले कृती कार्यक्रम, त्यांचा अहवाल आणि फोटो जोडायचे आहेत. आणि स्तर 4मध्ये समग्र प्रगतीपत्रक किंवा संचिका यासंबंधीचे अहवाल जोडायचे आहेत. 1.6.2 सहयोगी आणि स्वयंमूल्यांकन तंत्र समजून एकात्मीकरण केले आहे. मानक क्रमांक 23 स्तर 1 पुरावा, सहयोगी आणि स्वयंमूल्यांकनाबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण अहवाल. नवीन शैक्षणिक धोरणाचे जर प्रशिक्षण झाले असेल तर त्यासंबंधीचं प्रमाणपत्र आपल्याला इथे जोडता येईल. स्तर 2मध्ये वर्गात स्वयंमूल्यमापन आणि सहाध्यायी मूल्यांकन करण्यास सुरुवात केल्याचे पाठ नियोजन जोडायचे आहे. स्तर 3मध्ये सहयोगी मूल्यांकनाचे अभिलेख अहवाल विद्यार्थ्यांकडून आपल्याला ते घ्यायचे आहेत. आणि स्तर 4मध्ये स्वयंमूल्यांकनाचे अभिलेख अहवाल किंवा समग्र प्रगतीपत्रकाचे फोटो जोडायचे आहेत. मानक 1.6.3 म्हणजेच अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी क्षमता, अध्ययन निष्पत्ती या श्रेणीस्तर म्हणून वापरतात. राष्ट्रीय आविष्कार अभियानात विज्ञान, गणित, शिक्षण आनंददायी आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी कृती एकत्रित केलेल्या आहेत. मानक क्रमांक 24 स्तर 1चा पुरावा, शिक्षक सक्षमीकरण कार्यक्रमाचा अहवाल, राष्ट्रीय आविष्कार अभियानाची जागरूकता, कार्यशाळा प्रमाणपत्र. स्तर 2मध्ये विज्ञान आणि गणित विषयाचे अध्ययन निष्पत्तीनुसार केलेले पाठटाचन असेल, पाठ नियोजन असेल किंवा अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असेल तर तिथले विद्यार्थ्यांसहितचे फोटो. स्तर 3मध्ये वैज्ञानिक विषयक कृती कार्यक्रमांचे पुरावे, गणित विचारांना चालना देणारे कार्यक्रम किंवा शिकण्याचे अहवाल, म्हणजे गणित दिवस, विज्ञान दिवस साजरा केला असेल तर त्यासंबंधीचे अहवाल आपल्याला जोडायचे आहेत. स्तर 4मध्ये विज्ञान आणि गणित विषयातील प्रकल्पांची यादी, फोटो किंवा काही व्हिडिओ असतील तर ते जोडायचे आहेत. मानक 1.6.4 प्रत्येक विद्यार्थ्यासाठी समग्र प्रगतीपत्रक तयार केले आहे. सर्व विद्यार्थी त्यांची प्रगती करून सातत्यपूर्ण विकासाकडे निरंतर वाटचाल करतात, म्हणजेच मानक क्रमांक 25. स्तर 1चा पुरावा आहे मूल्यांकनाच्या वेळापत्रक, नमुना नोंदी व उपचारात्मक विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे नमुना दस्तऐवज. स्तर 2मध्ये समग्र प्रगतीपत्रकातील विद्यार्थ्यांच्या नोंदीचा नमुना. स्तर 3मध्ये समग्र प्रगतीपत्रक नमुना किंवा शाळेच्या ऑनलाईन रेकॉर्डमध्ये काही पुरावे असतील तर त्या नोंदी. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठीच्या विविध उपक्रम राबवत असल्याचा पुरावा, CRC किंवा BRCचे काही अभिप्राय असतील तर ते आपल्याला स्तर 4मध्ये जोडायचे आहेत. मानक 1.6.5 SLAS, NAS आणि SEAS या जिल्हा अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केले आहेत, म्हणजे मानक क्रमांक 26. यामध्ये शाळेत उपलब्ध असणारे SLAS, NAS किंवा SEASचे अहवाल दस्तऐवज. स्तर 2मध्ये या परीक्षांच्या मूल्यांकनानंतर शिक्षक विकसन प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा अहवाल. स्तर 3मध्ये जिल्हा अहवालावर आधारित राबवलेला कृती कार्यक्रम असेल किंवा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. आणि स्तर 4मध्ये या परीक्षणाच्या वेळी जिल्ह्याने ठरवलेल्या लक्ष्यानुसार अध्ययन क्षमता निर्धारित केल्याचे काही दस्तऐवज जोडायचे आहेत. मानक 1.6.6 शाळा आपल्या विद्यार्थ्यांची उच्चतम उपस्थिती सुनिश्चित करते. मानक क्रमांक 27 स्तर 1 पुरावा, विद्यार्थ्यांच्या उपस्थिती नोंदी, शाळाबाह्य होण्याची कारणे, त्याची यादी आणि ते प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचा अहवाल. स्तर 2मध्ये विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीबाबत पालकांशी केलेली चर्चा किंवा पालक सभेमध्ये यावर काही उपाय शोधले असतील तर याचा अहवाल जोडायचा आहे. स्तर 3मध्ये पालकांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त उपस्थितीसाठी आपण अजून कोणते उपाय केलेले आहेत तर त्या उपाययोजनांचा अहवाल जोडायचा आहे. आणि स्तर 4मध्ये शाळेच्या रजिस्टरमध्ये पुन्हा पुनर्प्रवेश
केलेले काही विद्यार्थी असतील तर त्याचे फोटो किंवा इतर काही विद्यार्थ्यांना आपण शालेय कार्यात मदत केली असेल तर त्याचे पुरावे जोडायचे आहेत. मानक 1.6.7 पॅटच्या अहवालावर आधारित कृती कार्यक्रम निर्धारित केलेले आहेत. मानक क्रमांक 28 शाळेत उपलब्ध असणाऱ्या पॅट अहवालाचे विश्लेषण करणारे दस्तऐवज म्हणजे त्याचं निकालपत्राची PDF. स्तर 2 मध्ये पॅट नंतरच्या प्रक्रियांवर आधारित शिक्षक क्षमता प्रशिक्षण कार्यक्रम जर झाला असेल तर त्याचा अहवाल. स्तर 3 मध्ये पॅट निकालावर आधारित अध्ययन निष्पत्तीनुसार कोणते कृती कार्यक्रम राबवले याबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया. आणि स्तर 4 मध्ये पॅट परीक्षेच्या वेळी ठरवलेल्या लक्ष्यानुसार अध्ययन निष्पत्ती कोणत्या होत्या, अध्ययन क्षमता कोणत्या निश्चित केल्या होत्या त्यासंबंधीचे दस्तऐवज. मानक 1.7.1 यामध्ये शाळेच्या पायाभूत 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी 1 ते 3 वर्षाचे बालवाटिका शिक्षण आहे. तर हे जे उपक्षेत्र 1.7 मधले मानांकन क्रमांक 1.7.1 ते 1.7.7 म्हणजे मानक क्रमांक 29 ते 35 हे फक्त प्राथमिक, पायाभूत आणि पूर्व माध्यमिक स्तरांसाठी लागू आहेत. हे माध्यमिक स्तरासाठी लागू नाहीत म्हणून ते इथे देण्यात आलेले नाही आहेत, तर याची नोंद घ्यावी. मानक क्रमांक 1.8.1 विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य व भावनिक आरोग्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समुपदेशन उपलब्ध करून दिले जातात. म्हणजे मानक क्रमांक 36 यामध्ये मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी मनोदर्पण पोर्टलवरील जागृती कार्यक्रमाची यादी जोडायची आहे. स्तर 2 मध्ये शाळेत गटामध्ये झालेल्या समुपदेशन सत्राची माहिती किंवा त्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी द्यायची आहे. स्तर 3 मध्ये करिअर संबंधी मार्गदर्शन करणारे किंवा वैयक्तिक समुपदेशन करण्यासाठी काही ठराविक आठवडे दिवस घेतले असतील तर त्याची माहिती द्यायची आहे. आणि स्तर 4 मध्ये करिअर मार्गदर्शन अहवाल, समुपदेशन केलेल्या सत्रांचे अहवाल किंवा त्या समुपदेशनाच्या आधारे विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीचा तपशील जोडायचा आहे. मानक क्रमांक 1.9.1 शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे केंद्र म्हणून शाळा यामध्ये मानक क्रमांक 37 आहे. स्तर 1 पुरावा विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासंबंधीच्या सर्व नोंदी. स्तर 2 मध्ये आपल्याला शिक्षक राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा TLM विकास संबंधित माहिती द्यायची आहे. स्तर 3 मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प यामध्ये सहभागी असणारे विद्यार्थी, शिक्षक यांचा संपूर्ण अहवाल द्यायचा आहे. आणि स्तर 4 मध्ये शाळेमध्ये कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, विज्ञान पोर्टलवरील नाविन्यपूर्ण उपक्रम कोणते आहेत त्याची लिंक किंवा त्याचा अहवाल आपल्याला जोडायचा आहे. मानक क्रमांक 1.10.1 21व्या शतकातील अध्ययन कौशल्ये व माहिती कौशल्ये यामध्ये मानक क्रमांक 38 त्याचा पुरावा आहे. स्तर 1 साठी शाळेच्या क्षमता विकासासाठी विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे केलेले नियोजन. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता तयार व्हाव्यात यासाठी काही नियोजन किंवा उपक्रम केले असतील तर त्याचा दस्तऐवज. स्तर 2 मध्ये कौशल्य आधारित उपक्रमांचे पुरावे, विद्यार्थी नोंदवही. स्तर 3 मध्ये काही कौशल्य आधारित विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प असतील तर त्याचे फोटो किंवा त्याचा अहवाल. स्तर 4 मध्ये क्षमता विकासासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे केलेले प्रकल्प आणि त्याचा नोंदी अहवाल. 1.10.2 माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता आणि तंत्रज्ञान साक्षरता या 21व्या शतकातील कौशल्यांमध्ये विद्यार्थी निष्णात आहेत. म्हणजेच मानक क्रमांक 39 त्यासाठी स्तर 1 चा पुरावा आहे. कौशल्य आत्मसात करण्यासाठी केलेल्या उपक्रमांचे वार्षिक नियोजन. स्तर 2 मध्ये माहिती साक्षरता, माध्यम साक्षरता किंवा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी साक्षरता या कौशल्यावर आधारित शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काही पुरावे असतील किंवा त्यासंबंधित ग्रंथालयामध्ये काही पुस्तके उपलब्ध असतील तर ते फोटो इथे लावायचे आहेत. स्तर 3 मध्ये कौशल्य आधारित प्रकल्पासाठी वेळापत्रकामध्ये नोंदी केल्या असतील किंवा कौशल्य आधारासाठी काही कंपन्यांबरोबर सहकार्याने काही काम किंवा काही करार केले असतील तर त्याचा पुरावा. स्तर 4 मध्ये माहिती, माध्यम आणि तंत्रज्ञान साक्षरता कौशल्यांचे उपयोजन केल्याचे पुरावे. शाळेमध्ये डिजिटल साहित्य असेल तर ते साहित्य विद्यार्थी आणि शिक्षक वापरतात त्याचे पुरावे आपल्याला जोडायचे आहेत.
मानक 1.11.1 शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्ये आणि मूलभूत कर्तव्याबद्दलच्या जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवते, म्हणजेच मानक क्रमांक 40. यासाठी स्तर 1चा पुरावा आहे ग्रंथालयातील विविध पुस्तकांच्या नोंदी. स्तर 2मध्ये वर्गातील कृती कार्यक्रमात भारताचा वारसा, संस्कृती, सभ्यता यासंबंधीचे मूल्य दर्शवणारे पाठ नियोजन, त्याचा फोटो. स्तर 3मध्ये मूल्य शिकवणारे किंवा मूल्य आधारित एखादं चर्चासत्र, सेमिनार, कार्यशाळा किंवा एखाद्या तज्ज्ञाचं व्याख्यान आयोजित केलं असेल तर त्याचा तपशील, त्याचे फोटो किंवा अहवाल. स्तर 4मध्ये समुदाय किंवा पालकांसाठी एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल, एखादं व्याख्यान आयोजित केलं असेल तर त्याचा अहवाल. मानक 1.11.2 शाळा भारताचे ज्ञान सर्व स्तरावर समाविष्ट करते. मानक 41 स्तर 1 साठी पुरावा आहे एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम, अध्यापन नियोजन किंवा शाळा दिनदर्शिका यांचे फोटो. स्तर 2 साठी शैक्षणिक योजनांसाठी आयोजित सभा, सेमिनार, कार्यशाळा यांचे पुरावे. स्तर 3 साठी भारताचे ज्ञान एकत्रित करणाऱ्या नमुना पाठ नियोजनाचा फोटो. आणि स्तर 4 साठी भारतीय आचार आणि संस्कृतीचे ज्ञान प्रदर्शित करणारे काही प्रकल्प किंवा काही फोटो किंवा असे काही उपक्रम घेतले असतील तर त्याचे अहवाल. मानक 1.11.3 शाळा वर्तमान घडामोडींची जागरूकता आणि समज तसेच स्थानिक समुदाय, राज्ये, देश आणि जग सामोरे जाताना असलेल्या गंभीर समस्यांचे ज्ञान सुनिश्चित करते. मानक क्रमांक 42 स्तर 1 मधील पुरावा आहे समाजातील समस्या निराकरणासाठी असलेले शाळेचे नियोजन आणि उपक्रमांच्या नोंदी. स्तर 2 साठी विद्यार्थी, शिक्षक किंवा कर्मचारी यांनी एखादी जनजागृती केली असेल तर त्यासाठीचे उपक्रम किंवा त्याची माहिती, अहवाल. स्तर 3 मध्ये विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनजागृती किंवा प्रकल्पाची यादी. स्तर 4 मध्ये सामाजिक उपक्रमामध्ये जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची दखल घेतली असेल तर त्याचे पुरावे. मानक क्रमांक 1.12.1 शिक्षक आशय, संकल्पना, साहित्य, अध्यापन पद्धती इत्यादीबाबत अद्ययावत राहतात, म्हणजेच मानक क्रमांक 43 स्तर 1 साठी पुरावा आहे शिक्षक विषयातील आशय, संकल्पना आणि अध्यापन पद्धतीसाठी वाचत असलेल्या स्रोतांची यादी. स्तर 2 साठी पुरावा आहे शिक्षक जर एखादं साहित्य वाचत असतील तर त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, त्याचा पाठ नियोजनामध्ये वापर करत असतील तर त्याच्या नोंदी. स्तर 3 मध्ये वाचलेली माहिती शिक्षक एखादा तालुका किंवा जिल्हा स्तरावरच्या प्रशिक्षणामध्ये किंवा इतरांबरोबर सामायिक करतात, त्याचे फोटो, त्याच्या नोंदी किंवा अहवाल. स्तर 4 मध्ये जर शिक्षकांनी मासिके किंवा वर्तमानपत्रेमध्ये लेख लिहिले असतील तर त्याचे अहवाल, फोटो किंवा काही कात्रणं असतील तर ती जोडता यावी. मानक क्रमांक 1.12.2 शिक्षक विविध स्तरावर अभ्यासक्रम, उपक्रम निर्मिती, मॉड्यूल निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून योगदान देतात. मानक क्रमांक 44 शिक्षक शाळा स्तरावर जर शैक्षणिक साहित्य निर्मिती, नाविन्यपूर्ण योजना किंवा प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत असतील तर त्याचे फोटो किंवा प्रमाणपत्र. स्तर 2 मध्ये एखाद्या शिक्षकांनी तालुका स्तरावर जर उपक्रम निर्मिती केली असेल, साहित्य निर्मिती केली असेल, नाविन्यपूर्ण योजना केल्या असतील तर त्याचे मार्गदर्शन करतानाचे फोटो किंवा प्रमाणपत्र. तिसऱ्या स्तरामध्ये शिक्षक जिल्हा स्तरावर जर उपक्रम निर्मिती करत असतील, शैक्षणिक साहित्य निर्मिती करत असतील किंवा नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामध्ये सहभागी होत असतील तर त्याचे फोटो आणि प्रमाणपत्र. आणि स्तर 4 मध्ये शिक्षक राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रमामध्ये किंवा उपक्रम निर्मितीमध्ये, साहित्य निर्मितीमध्ये प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून असतील तर त्याच्या नोंदी आणि त्याचे फोटो, प्रमाणपत्र या सर्वांचा अहवाल पाहायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक 1 ते 44 पाहिले. पुढील मानक क्रमांक पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.